नमस्कार सर्व सेवक बांधवांना. आज म्हणजे एक चर्चा करायचा विषय असा आहे की येत्या 1-2 दिवसामध्ये 15 ऑगस्ट आणि या 15 ऑगस्टला आपण काही आपले जे सेवक बांधव आहेत एक फोटो बनवतात किंवा एक स्टेटस बनवतात आणि व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर त्याला अपलोड करतात आणि देशाचा एक नकाशा आहे आणि एक तिरंगा झेंडा आहे. या देशाच्या नकाशावर महंत बाबा झुंदेजी यांचे फोटो लावतात आणि देशाचा जो आपला तिरंगा झेंडा आहे त्या झेंड्यावर बाबा झुंदेजीचे फोटो लावतात आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. तर तुम्हाला तरी असं वाटतोय का की देशाच्या नकाशावर महंत बाबा झुंदेजी यांचे फोटो लावून त्याला अपलोड करणे ही एक चांगली गोष्ट आहे का? आणि भारताचा जो तिरंगा, राष्ट्रध्वज आहे तिरंगा, त्या तिरंगावर महंत बाबा झुंदेजीची फोटो लावतात आणि ती फोटो लावून त्याला एडिट करून त्याला फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअपवर शेअर करत असतात. तर हा कितीपत तुमच्या मनाला असा योग्य वाटतोय? माझ्या मनाला योग्य वाटत नाही. आता तुमच्या मनाला काय वाटते ते तुम्ही तय करा. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की सर्वात आधी व्हिडिओ हा पूर्ण बघा. पूर्ण बघून झाला की त्याला समजा आणि अर्धवट समजून अर्धवट बघून त्या व्हिडिओला बंद करता आणि बंद केल्याच्या नंतर त्याचा अर्धवट समजून त्याच्यावर वेगळाच अर्थ काढणारे काही सेवक असे निदर्शनास आले. म्हणून व्हिडिओला पाहणे पूर्ण आणि त्याला पूर्ण पाहून समजणे हा गरजेचा आहे. तर आज मी जो बोललो की भारताचा जो नकाशा आहे, देशाचा नकाशा आहे, त्या नकाशावर महंत बाबा झुंदेजीची प्रतिमा आणि भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा, त्याच्यावर महंत बाबा झुंदेजीची प्रतिमा आणि काही क्रिएटर लोक म्हणजे जो एडिटर आहेत, हे एडिटर लोक त्या ठिकाणी महंत बाबा झुंदेजीची प्रतिमा लावतात. तर हा कितीपत आपल्याला मनाला असा वाटतोय? माझ्या मनाला अयोग्य वाटतोय. तुमच्या मनाला काय वाटतोय तुम्ही विचार करा. त्याच्या मागचं कारण आहे. कारण की भारताच्या नकाशावर, या भारताच्या नकाशावर भारताच्या कोणत्याही राष्ट्रसंताची फोटो लावा किंवा कोणत्याही महात्म्याची फोटो लावा किंवा महान असा नेत्याची फोटो लावा, तर भारताचा नकाशा हा शोभून दिसणार नाही. त्या ठिकाणी जे भारत माताचे फोटो येतोय, जे भारत माताचे चित्र येतोय, तो फोटो येतोय, तोच त्या ठिकाणी शोभून दिसतोय. आणि राष्ट्रध्वज, भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा, या तिरंग्यावर तुम्ही कुणाचाही फोटो लावा, कुणाचाही फोटो लावा, पण त्याच्यावर फक्त अशोक चक्र आणि त्याचे जे आर्य आहेत ते 24 आर्य तेच त्या ठिकाणी शोभून दिसतात. तुम्ही फोटो कुणाचाही लावा. कारण हे जे दोन गोष्टी आहेत, मी कुठेतरी एक मागच्या वेळेस पाहिलं होतं, लाल किल्ल्यावर महंत बाबा झुंदेजीची फोटो लावून दिला होता एडिटर लोकांनी. तर योग्य आहे का? कारण जो एडिट करतो तो त्याच्या बुद्धीने काय विचार करून तो एडिट करतोय आणि काय बुद्धीने तो त्या ठिकाणी महंत बाबा झुंदेजीची प्रतिमा लावतोय, फोटो लावतोय, तो त्याला माहित. पण लावणाऱ्यांनी विचारपूर्वक लावायला पाहिजे. त्याने लावलं तर लावलं. आज आमचे असे सेवक, लाखो सेवक आहेत की त्याला आपला स्टेटस बनवतात, व्हॉट्सअपवर स्टेटसला लावतात, इंस्टावर स्टेटसला लावतात, फेसबुकवर स्टेटसला लावतात. पण लावताना बनवणाऱ्याने तर बनवून घेतलं, पण स्टेटस लावताना आपण सुद्धा विचार करायला पाहिजे की मी जो हा स्टेटस लावत आहो हा योग्य आहे का? कारण लावणारा, जो बनवणारा आहे, जो एडिट करणारा आहे, त्याने काय बुद्धीने लावला तो त्याला माहित. मी पूर्वीच म्हटलं. कारण भारत देशामध्ये कितीतरी स्वतंत्र संग्रामी लोकांनी, क्रांतीवीरांनी आपलं प्राणाचं म्हणजे बलिदान दिलं आणि या देशाला एक स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि स्वतंत्र भारतामध्ये महंत बाबा झुंदेजी सारखे अनेक संत या भारतामध्ये जन्मास आले. पण त्या भारताच्या राष्ट्रध्वजावर आणि भारताच्या नकाशावर फक्त आणि फक्त एक नकाशावर भारत माताचा जो चित्र आहे तो किंवा जो अशोक चक्र आहे तोच शोभून दिसतोय, अन्यथा तो शोभून दिसत नाही. आणि हा जर माझा व्हिडिओ एडिटर लोक पाहत असतील तर त्यांनी सुद्धा याचा विचार करून लावावा. कारण की मी बिना सबूत न बोलत नाही, माझ्याकडे थोडा सबूत आहे.
जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवितच आहो की भारताच्या नकाशावर महान त्यागी बाबा झुंडेजीची प्रतिमा लावणे हा चुकीचा आहे, एकदम सर्रास चुकीचा आहे. ज्या ठिकाणी आम्हाला हक्क मिळायला पाहिजे, आम्ही मागणी केली त्या ठिकाणी आम्हाला हक्काच्या नुसार टपाल तिकिटावर महान त्यागी बाबा झुंडेजीची प्रतिमा आलीच. पण भारत म्हटला तर भारत हा एका धर्माचा नाही आणि एका व्यक्तीचा नाही, तर भारत देश हा संविधानानुसार चालणारा देश आहे. आणि या भारत देशामध्ये अनेक राष्ट्रसंतांनी थोर महापुरुषांनी जन्म घेऊन या मानवाला जागविण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रकारे महान त्यागी बाबा झुंडेजीने जागविला, तसंच अनेक राष्ट्रसंतांनी थोर पुरुषांनी जागविण्याचा प्रयत्न केला. म्हणून या भारतभूमीवर किंवा या भारताच्या नकाशावर सर्वांनीच आपापले फोटो लावावं का? नाही, तर ज्याची सोबत जे मान्य आहे त्याचीच फोटो पाहिजे. हा माझा वैयक्तिक मत आहे. मी नेहमी आपले वैयक्तिक मत मांडत असतो. तुम्हाला काय वाटतं तो माहित नाही, कारण मी आज जो बोलत आहोत या गोष्टीवर उद्या कोणी टीका टिप्पणी करू शकतो, आणि उद्या टीका टिप्पणी नाही तर यासाठी सुद्धा मला यापूर्वी तकरीबन 3ऱ्या या 4थ्या महिन्यामध्ये मला या गोष्टीवर टोकण्यात आला की नागेश भाऊ, तुमचे जे सेवक बांधव आहेत किंवा परमात्मा एक सेवक आहेत, हे जे भारताच्या नकाशावर महान त्यागी बाबा झुंडेजीची प्रतिमा लावतात, हा तुम्हाला कितीपत योग्य वाटतोय? माझा वैयक्तिक मत विचारलं होता. राष्ट्रध्वजावर महान त्यागी बाबा झुंडेजीची प्रतिमा लावतात, हा कितपत योग्य वाटतोय? लाल किल्ल्यावर लावतात, हा कितपत योग्य वाटतोय? तर मला ह्या जो ठिकाणी लावण्यात येतो महान त्यागी बाबा झुंडेजीची प्रतिमा, हा माझ्या मते पूर्णपणे चुकीचा आहे. आणि एडिटर लोकांनी सुद्धा या गोष्टीचा मला वाटतोय की यावेळेस तरी आपल्या लक्षात घेतील, आणि यानंतर हे असे जो एडिट आहेत जे आपल्या मार्गात टीका टिप्पणी होईल किंवा आपल्या मार्गावर गालबोट लागेल, अशा प्रकारे कोणीही एडिट करू नये आणि या मार्गाला गालबोट लावू नये हीच अपेक्षा बाळगतो. आणि त्यांनी एडिट केलं तर केलं, पण आमच्यासारख्या सेवकांनी सुद्धा तो जो राष्ट्रध्वजावर बाबाची प्रतिमा आहे, भारताच्या नकाशावर जी प्रतिमा आहे किंवा लाल किल्ल्यावर किंवा नोटावर किंवा असे विविध ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला हक्क नाही अशा ठिकाणी जर महान त्यागी बाबा झुंडेजीचा प्रतिमा लागलेली आहे, असे स्टेटस आम्ही ठेवायला नको. हे आमची जिम्मेदारी आहे, आमचा हक्क आहे. कारण की भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि या भारतामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. आणि आपण मानव धर्म की जय म्हणतो, तर आपण मानव धर्म की जय लायकच कार्य करू आणि आपल्या या मानव धर्मावर कोणी टीका टिप्पणी करणार नाही याची आपण दक्षता घेऊ, याची आपण काळजी घेऊ. हेच सर्व सेवकांकडून मी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. ज्यांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझं बोलणं आवडला असेल, त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करावं. कमेंटमध्ये जे काही लिहायचं असेल तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये आवडला तर ठीक, नाही आवडला तर नको म्हणा, कमेंट करा. आणि जर लोकांना जागृत करायचं असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि असाच काही जाणून घेण्यासाठी, मार्गाविषयी नवीन जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढेच बोलतोय. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी.